गुळवंची तालुका उत्तर सोलापूर इथं विजेच्या धक्क्यानं 24 म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली। गुळवंची तालुका उत्तर सोलापूर इथं विजेचा करंट पाण्यात उतरल्यानं पाण्यात गेलेल्या जवळपास 24 म्हशींचा मृत्यू झाला। हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या म्हशींची तातडीनं आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थातून केली जात आहे। घटना खऱ्या अर्थानं गुळवंचीच नाही तर संबंध शेतकऱ्यांच्या कुठल्याही कुटुंबात अशी घडायला नको अशा प्रकारची घटना घडली आहे। खरं तर या गोष्टीला एमईसीबी जबाबदार आहे, कारण एमईसीबीच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रसंग घडलेला आहे। या प्रसंगामध्ये एमईसीबीला दोष आम्ही देतोय। याचं कारण काय असं आहे की आम्ही सातत्याने या पद्धतीनं ज्या अडीअडचणी आहेत गावातल्या, या अडीअडचणी सोडवा अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो, परंतु या लोकांनी त्या दुरुस्तीची कामं व्यवस्थित केली नाहीत, काही ठिकाणी केलीच नाहीत। त्यामुळे ही तार तुटली आणि तार तुटून ती वड्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात पडली आणि पाण्यात पडल्यामुळे त्या ठिकाणी विष्णू भजनावळे नावाचा शेतकरी आपल्या म्हशी घराकडे घेऊन जात होता। घराकडे जात असताना त्यांनी म्हशी पाणी पिण्यासाठी त्या बंधाऱ्यात नेल्या। शेतकऱ्याला माहीत नव्हतं त्या बंधाऱ्यामध्ये करंट उतरलेला आहे, तार तुटून पडलेली आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली की त्या ठिकाणी 24 म्हशी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि एकूण त्यांच्या 28 म्हशी होत्या, त्यापैकी सुदैवाने 4 म्हशी वाचलेल्या आहेत आणि स्वतः त्या शेतकरी सुद्धा नशिबानं वाचलेला आहे। वड्यावर गेले असता लाईटच्या तारा तुटून त्या शॉकने जाग्यावरच खलास झालेले असून त्या संदर्भात गुळवंची गावकऱ्यांनी जे रस्ता रोको आंदोलन केलं, प्रत्येक प्रशासनाला, महसूल विभागाला, वीज मंडळाला 1 ते 1.5-2 तासापासून फोन करून सुद्धा कोणतंही खातं इथं वेळेत उपलब्ध झालेलं नाही। त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांमध्ये उद्रेक निर्माण होऊन त्याचा रस्ता रोको करण्यात रूपांतर झालं। त्यावेळेस महसूल विभाग आलं, वीज मंडळ आलं आणि तात्काळ त्यांनी या भजनावळे कुटुंबियाला मदत देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन जर त्यांनी नाही पूर्ण केलं तर उद्या आम्ही शिवसेना उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने निवेदन तर देणारच आहे। जर हे यांना नुकसान भरपाई नाही दिली तर वीज मंडळाचं कोणतंही कामकाज चालू दिलं जाणार नाही। गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या 24 म्हशी होत्या। नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या, मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडलेली होती, त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता।